परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आहे. हे विश्वरूप दाखवणारे जन्मी जगत आणि विश्व सावरणारी विभूतिमय ज्योती आणि मायबाप संत सज्जन होतो. गुरु ग्रंथ साहेबातील नामदेव असा संपूर्ण आपण हा विषय घेतलेला आहे. मागच्या वेळेला प्रस्तावना झाली आणि साधारण 3 अभंग आपले गुरुग्रंथ साहेबाचे झालेले आहे. आपण पुढे सुरू करतो आहे. काही 61 अभंग आहेत, त्यामुळे आपण कधी कधी थोड्या वेळेला त्याचा नुसता पळत पळत आढावा घेऊ किंवा कधी त्याच्यात सविस्तर खोलात जाऊन हे करू. मागच्या वेळेला जो अभंग शेवटचा आपण घेतला होता त्या नामदेवांचा जो अभंग असा होता की अनिले कुंभ भराईले उदक, अनिले कुंभ भराईले उदक, ठाकूर कहू स्नान करावं, बै आलीस लख जीव जन्मही होते, विठ्ठलू बैलाचा होतो, जत जाऊ तत विठ्ठलू बैला, महा आनंद करे सद केला, अनिले फुल फरोइले माला, तुवाकुल की हडपुंज करू, पहिले बासूलई भवरही, विठ्ठलू बैल चालू करू. कदाचित थोडस आपोआप कळत असेल, पण कधी कधी कळायला अवघड होतं. त्याचा अर्थ आपण घेणारच आहोत. एकदा फक्त म्हणून हे करून दाखवतो. अनिले दूध खिराई रांधाईले खीर, सोपे अर्थ कधी कधी. अनिले दूध रांधाईले खीर, ठाकूर कहू नैवेद्य करू. एक मिनिट. पहिले दूध बिटारू बचरे, विठ्ठलू बैला काही करू, उभय विठ्ठलू उभय विठ्ठलू, विठ्ठलू बिनू संसारू नाही, थान थानांतरी नामा प्रणवी, पुरी रहिव तू सर्व मनी. थोडक्यात अर्थ असं सांगायचं की विठ्ठलाची पूजा करायला छान स्वच्छ असं वाहतं गागरभर पाणी आणलं आणि विठ्ठलाची बाबा त्याला आता स्नान करू, अभिषेक घालू आणि त्याची पूजा करू. पण पहिलेच त्याच्यात 42 लाख जीव त्या पाण्यात आहेत. मग त्या विठ्ठलाला मी ते पाणी घालून ते अस्वच्छ कसं करू, बैला काय करू. मग अशा पाण्याने त्याला अभिषेक कसा करायचा. खरं म्हणजे जेथे जावे तेथे तो विठ्ठल सगळीकडेच आहे पावत. म्हणजे पहिल्यांदा नंतर वाटलं की एक छान छान सुरेख सुवासिक फुलं आणावी, एक छान माळा करावी आणि विठ्ठलाच्या गळ्यात घालावी. अहो त्या फुलांचा वास आधीच भ्रमराने घेतलेला आहे, मकरंदाने घेतलेला आहे. म्हणजे फुलांचा वास, कधी देवाला फुल व्हायचं म्हणलं तर आपण त्याचा वास घेत नाही. वास घेतलं चुकून तर लहानपणी तर आमच्या तर फटका मारायचा, ते फुल बाजूला ठेवून दे, देवाला आता भाऊ नकोस. पण त्याचा वास भ्रमराने आधीच घेतलेला आहे. असं फुल, अशा फुलांची माळ मी विठ्ठलाला कधी वाहू. मग असं वाटलं नाही, मी छानपैकी खीर करावी आणि विठ्ठलाला दूध आणावं आणि छानपैकी खीर करावी. त्या दुधाची खीर केली आणि मग लक्षात आलं की ते दूध आधीच वासनाने उष्टवलेलं आहे. अशा उष्टवलेल्या दुधाची विठ्ठलाला खीर. म्हणजे पहिले भ्रमराने मान, पहिले बासूलई भवरा है, विठ्ठल बैलू काऊ करू, ताज्या दुधाची तुरू खीर आहे. म्हणजे सगळीकडे हे सगळं म्हणलेलं असं तरी सगळीकडे हा विठ्ठल व्यापून उरलेला आहे. म्हणजे जे जे करावं ते विठ्ठलाला आधीच समर्पित केले आहे. पण विठ्ठल तिथं आधीच आहे. किंवा हे जे समर्पित करायचं आहे तिथं हे असं समर्पित कसं करू. म्हणून मग नामदेव महाराज म्हणतात. तर म्हणजे नामदेव महाराज इथं म्हणायचं, माझं म्हणणं थोडंसं किंचित चुकीचं आहे. तिथं पंजाबमध्ये ते बाबाजी नामदेव म्हणून प्रसिद्ध आहे. बाबाजी नामदेव. तर बाबाजी नामदेव तर ते म्हणतात की सगळीकडे विठ्ठलच आहे. उभे विठ्ठलू उभे विठ्ठलू, विठ्ठलू बिनू संसारू नाही, विठ्ठलू बिनू संसारू नाही. आणि ही 3 प्रत्येकी नामदेव आपल्याला देतात. आता ह्याच्यात एक हे की
42 लाख जीव पाण्यात आहेत असं नामदेव महाराज म्हणतात. ते कसं काय, त्यांनी कुठलं गणित काढलं, कुठलं कॅल्क्युलेशन काढलं बाबा 42 लाख जीव पाण्यात आहेत म्हणजे काय? तर बहुतेक त्यांनी असं केलेलं असेल की 84 लक्ष योनी आहेत, निम्मे जलचर निम्मे भूचर, 42 जलातले 42 जमिनीवरचे, तर 42 लक्ष पाण्यात ठेवले. खरं म्हणजे एक याच्यात भागवतात एक श्लोक आहे की 84 लक्ष योनी, 84 लक्ष योनी आपण जे म्हणतो, ती 84 लक्ष योनी म्हणजे कशा काय आहेत, कुठल्या कुठल्या योनीत किती किती जन्म घ्यावे लागतात. तर भागवतात एक श्लोक आहे, जलजा 9 लक्षास, पाण्यात 9 लाख, दशलक्षास्त पक्षीना, पक्षी समूहात 10 लाख जन्म घ्यावे लागतात. कुर्मये रुद्र लक्षास, 11 लाख कुर्मींच्या ह्याच्यात घ्यावे लागतात. 20 लक्षा गवादया, स्थावरा स्त्री लक्षाचे, चतुर्लक्षाचे मानवा, म्हणजे मानवाच्या ह्याच्यात सुद्धा 4 लाख घ्यावे लागतात. लगेच मानव म्हणजे लगेच बद्ध झालेला मुमुक्ष, बद्धतला मुमुक्ष झालेला, साधक झालेला किंवा सिद्धावस्थेला गेलेला मानव होत नाही. तो 4 लाख आपण कुठल्याही तरी मानव जन्मात आपण होत असेल, त्या मानव जन्मातनं जर चांगलं करत गेलं तर जो एक मानवी जन्म मिळतो त्यातून आपल्याला उद्धार करतो. याच बाबतीत नामदेवरायांचा मराठीत अभंग एक फार सोयीक आहे. ते म्हणतात, या सगळ्या अभंगाच्या अनुषंगाने त्यांच्या आपण मराठी, हिंदी आणि बाकी सगळ्या संतांचाही ओहापोह करणार आहोत. म्हणजे नुसतंच नामदेवांचं घेऊन पुढे चाललोय असा अर्थ नाहीये. तर नामदेवराय म्हणतात या मराठीच्या अभंगात की भक्ती विण जिणे जळो लाजिरवाणी, भक्ती विण जिणे जळो लाजिरवाणी, संसार भोमणे दुःख रूप, एक एक योनी, एक एक योनी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या, 20 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्यावा, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरणांमध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 20 लक्ष योनी पशूंची ये घरी, मानवा भीतरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदेहा या नरा, तयाचा मातेरा गणे. त्या तो जो नरदेह मिळाला त्याचा मातेरा करू नका. तो मूर्ख असतो तो करतो, तयाचा मातेरा केल्यामुळे मूर्ख मनुष्य असतो तो त्याचा मातेरा करतो. म्हणून कुठेतरी आपल्या मनात कुठेतरी आपण आपली ही बद्धावस्था सोडून पुढच्या अवस्थेला जाण्याची आपली ती पाहिली पाहिजे. मनुष्य होण्यासाठी म्हणजे जो या 84 लक्ष योनी म्हणजे या 83,93,999 वगैरे वगैरे योनी संपल्यावर जर ती बद्धावस्था जाण्यासाठी काय करायला असेल तर त्याचा मनाचा संकुचितपणा त्याला सोडावा लागतो, अहंकार टाकावा लागतो. मी हा एवढा श्रीमंत, मी एवढा, मी येऊ, मी केव, मी जमीनदार, मी अंमलदार, मी आमदार, मी खासदार, मी मंत्री, हे सगळे जे अभिमान आहेत ते टाकावे लागते. नुसतं असं नाही, ज्ञानाचा अभिमान झाला, मी अभिमानी आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला गीता पाठ आहे, मी तुकाराम महाराज कोळू केलेले, हेही अहंकार टाकावे लागतात. मी ह्या धर्माचा आहे असे काही अभिमान आपण म्हणून पुढच्याच अभंगात नामदेवराय म्हणतात, पण तरीही मी ह्या जातीचा, आपल्या जातीचा अभिमान हाही आपल्याला सोडावा लागतो. मी अमुक आहे, मी तमुक आहे. कालच माझ्याकडे रात्री एक पेशंट आला होता, त्याची जात आता सांगत नाही, पण त्यांनी तर नावगाव सांगितलं आणि सांगितलं काही कारण नसताना मग सांगितलं मी या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, आमचे तमके तमके, म्हणजे फक्त उदाहरण की त्या आडनावाचा मनुष्य मी जिथं त्या निवड गावात वैद्यकीय व्यवसाय करत होतो तिथल्या त्याच आडनावाचं म्हणलं ते अशा आमच्या हो 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 ते आमच्या ओळखीचे आहेत वगैरे, आमच्या नात्यातले आहेत, आम्ही या जातीचे आहोत, हे आमच्या जातीचे. म्हणलं एक सांगू तुम्हाला, एक महत्वाचं लक्षात ठेवा, बटवते तो कटवते. आता जातीचा अभिमान घेऊ नका, जातीच्या अभिमानाच्या पलीकडे जा तरच आपली निभवणार नाही, तर निभवणार नाही. पण इथे या अभंगात, पुढच्या अभंगात नामदेवराय आपली जात सांगतायत. ते म्हणतायत, मन मेरा गजू, मन मेरा गजू जिव्हा मेरी काती, मपी मपी काटवू जमकी फासी. माझं मन कसं आहे, शिल्पी लोकांकडे तो गज असतो ना शिवायला, तो गज, आणि जिव्हा मेरी काती, माझं जीभ ही कात्री आहे.
मपी मपी काटवू जमकी जमकी म्हणजे यमाची फाशी आम्ही या ह्याच्या गोष्टीने आम्ही हे करू. कहा करू जाती कहा करू पाती राम को नाम जपो दिन राती रांगणी रांगणी शिवनी शिवऊ राम नाम बेनू धरियान जेवू भगती करवू भगती करवू हरिके गुण गाऊ आठ प्रहार अपना खसमू शिवऊ सुई न की सुई सुईने की सुई रुपये का धागा नामे का चित्तू हरी सर्व नामदेवराय सांगतायत तर ही शिंपी आहे. त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करा म्हणजे आपण सांगतो जातीपाती सोडून नामदेवराय म्हणतात की शिंपी आहे. त्याला काय साधायचंय. तरी सगळी संत मंडळी जातीभेदाच्या पलीकडची होती. म्हणजे त्या काळी सुद्धा जातीभेदाच्या पलीकडची. आता जाऊ द्या पण त्या काळी जेव्हा जातीपातीचा जेवढा जोर होता त्या काळात सुद्धा ही जातीभेदाच्या पलीकडे होती. पण ते सांगतात की माझं मन कसं आहे की गजासारखं आहे. गज कापड मोजायचा जो गज असतो तो आणि माझं मन गजासारखं आहे जीभ कात्रीसारखे ऐहिक सुखाला कात्री लावून प्रपंचातील अशाश्वत भाग सोडून शाश्वत जे आहे ते मी त्या गजासारखं मापून मोजून घेतो आहे. ऐहिक सुखाला कात्री लावतो आहे त्यामुळे यमाचा फास मी तोडतो आहे. म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवतो आहे. या ठिकाणी तसं सांगण्याचं कारण जातीपातीचं एक आहे. धर्मसंप्रदाय भाषा असला तरी असला काही भेद नाही. प्रपंचात शाश्वत काय अशाश्वत काय हे कळणे म्हणजेच मनुष्य साधकावस्थेत येते. आपण सारे आयुष्यभर अशाश्वताच्याच मागे लागलेला असतो. उरापोटी धाव असतो रक्त ओकत असतो भल्या बुराचाही विचार करत नाही. एका क्षणी अशी वेळ होती की जे जिथं आहे ते तिथं टाकून मनुष्य जातो. जे जिथं आहे तिथं टाकून जातो. त्याचं त्याला हलवायला सुद्धा वेळ मिळत नाही की मी असं करतो तसं करतो. जे अशाश्वत आहे ते सगळं सोडून जातो. बाबाजी नामदेव म्हणतात की मी त्याच्या रंगात रंगून गेलेलो आहे. माझं चित्त कसं आहे चित्तरूपी सोन्याची सुई आणि भक्तिरूप चांदीचा धागा या ज्या गोष्टी दोन्ही मूल्यवान आहेत ज्या त्या रामाच्या आधाराने येतात त्या नामापुढे सगळ्या जातीपाती गौण आहेत. त्याच्या रंगात ते रंगून गेलेले आहेत. त्याच्याशिवाय ते घडीभर सुद्धा राहू शकत नाही. नामदेवरांचं आहे त्यांनी सांगितलं की म्हणजे जातीचा हे घेतलेला आहे. तर मराठीतला अभंग कदाचित आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. थोडासा तुम्हाला सांगतो तो की शिंपियाचे कोळी जन्म माझा झाला शिंपियाचे कोळी जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी परी हेतू गुंतला सदाशिवी दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी आराणुक जीवा नव्हे कधी सुई आणि सुतळी कात्री गज दोरा सुई आणि सुतळी कात्री गज दोरा मांडीला संसार सदाशिवी नामामणी शिवी विठोबाची अंगी नामामणी शिवी विठोबाची अंगी म्हणून जगी धन्य झालो. शिंपी असून ते काय म्हणतात सदा शिवण्यापेक्षा सदा शिवात माझं मन रंगलेलं आहे. एवढा मोठा अर्थ काढलेला आहे की एका उच्च पारमार्थिक पातळीवर अभंग येतो. नामामणी शिवी विठोबाची अंगी म्हणूनही जगी धन्य झालो. म्हणजे शिवण्याचं रूप घेऊन ते जणू आपल्याला सगळ्यांना देवाच्या आळंदीलाच घेऊन जातात. प्रपंचाचा सगळा म्हणजे सदाशिवण्यात प्रपंच आहे. सदाशिवण्यात प्रपंच आहे पण सदाशिवात परमार्थाचा प्रपंच आहे. त्यामुळे सगळीकडे सदाशिव म्हणण्यात सदाशिवचा जो प्रपंच करतोय आपण पण जो सदाशिव आहे त्याच्यात परमार्थ आहे. हे महत्वाचं आहे. मग हा असा उल्लेख असा वाटतं की जातीच्या पलीकडचं सांगतायत. जात सांगून जातीच्या पलीकडचं सांगतायत. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक संतांचं आपल्याला माहिती आहे की नरहरी सोनार म्हणतात देवा तुझा मी सोनार. पण ते सोनार म्हणून ते काय म्हणतात तुझा नामाचा व्यवहार तुझ्या नामाचा व्यवहार करतो. मी सोनार असून कसला व्यवहार आहे की नामाचा व्यवहार आहे. सेना महाराजांचा किती छान अभंग आहे. म्हणजे जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही वारिक वारिक करू हजमत बारीक. ते म्हणतात आम्ही वारिक वारिक करू हजमत बारीक
विवेक दर्पण दाऊ वैराग्य चिमटा हलवू. आता नाभिक नाभिक म्हणजे केस कापणारी करतात नाभिक, ते काय करणार, आम्ही वारिका वारिक करू हजामत वारिके, ते हजामतच करणार ना, दुसरं काय करणार. ते काय सांगितलं सेना महाराजांनी वेगळं काय सांगितलं, आम्ही करू हजामत वारिक. पण ती हजामत आपली तुम्हाला समोर दिसेल तशी हे दाढी केली कटिंग केली असा प्रकार नाहीये. करू हजामत बारीक, हजामत बारीक करू म्हणजे ती मनातल्या संकल्प विकल्पांची करू बारीक, अशी संकल्प विकल्पांची हजामत करणारे बारीक आहे. हे सगळं अगदी इतकं त्यांनी वेगळं सांगितलं. म्हणजे जनाबाईंचं असं त्या भावभाव आहे बरं का, की जनाबाई स्वतः वर्णन करतात की डोक्यात झाले उवा झाल्या आणि उवा झाल्या आणि ज्यांनी केस खाजवायला लागले वगैरे, असं जनाबाईंचा अभंग आहे, मला आता शब्द आठवत ना. आणि काय करायचं तो, आणि जनाबाईंच्या डोक्यात उवा झाल्या वगैरे काय अर्थात. त्या काळी उवा म्हणजे मला आठवतंय की मी अगदी डॉक्टर खेड्यात प्रॅक्टिस करत असतो, खेळतो त्यावेळेस बायकांच्या केसात उवा खूप व्हायचा. पण मग ती वेगळी फणी असायची, त्या फणीने ते विचारायच्या वगैरे वगैरे. पण जनाबाईंच्या केसात उवा, तर ह्या उवा म्हणजे संकल्प विचारांच्या उवा, संकल्प विकल्पांच्या उवा, असं मग तिने सांगितलेले सगळे घेतले. आणि मग हे सेना महाराज म्हणतात की विवेक दर्पण दाऊ वैरागी चिट्टा हलवू, उदक शांती डोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू. याच्यात एक महत्वाचे, अहंकाराची शेंडी पिळू. शेंडी कोणाला असते, बहुतेक जे द्विज असतात ब्राह्मण असतात त्याची शेंडी, आणि ते ज्ञानी ब्राह्मण. पण ज्ञानी लोकांनाच अहंकाराचा अभिमान असतो. मौली म्हणतात नवल अहंकाराची मोठी, विशेषण लगे अज्ञानापोटी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाडी. अहंकाराची शेंडी तोडू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, चौरणा देऊनी हात सेना नारे. सगळ्यांचं असं सांगता येईल, म्हणजे सगळ्याच संतांचं हे सांगता येईल बाबा की शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद मागे सांगितले. अविंद म्हणजे यांचे कान टोचले नाहीत तो अविंद. हिंदू लोकात सगळ्यांचे कान टोचतात, की डोबारांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तर शेख मोहम्मद अविंद, शेख मोहम्मदाचा तो अविंद आहे, त्याचे कान टोच, त्याचे हृदय गोविंद, त्याचे हृदय गोविंद. सगळ्यांनी सांगितलेले, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असो. तर जो उपदेश त्यांनी केलेला आहे तो आजच्या समाजाला, म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊन तो सगळ्या समाजाला उपयोगी पडणार आहे. मानवाला असा सारखा उपदेश करायचे काय, तुम्हा आम्हाला सगळ्यांना असा सारखा उपदेश करायचा. कारण आपल्याला एवढं सांगितलं की एवढ्या सगळ्या लक्ष योनीतनं इल्यानंतर हा असा एक जन्म होतो म्हणून तो सारखा उपदेश करतात. पण मनुष्यावर काय होतं माहिती आहे का, की अनेक मागच्या जन्माचे संस्कार होत असतात. तुमच्या स्वभावात अनेक जन्मांचे संस्कार राहिलेले असतात. कधी मनुष्य असा सिंहासारखा शूर असतो, डरकाळी पण असतो. कधी कधी तो एखादा मनुष्य कोकरासारखा भित्र असतो, शस्त्रासारखा भित्र असतो. कधी कधी तो लांडग्यासारखा लबाड असतो. आपण लबाड माणसं पाहतो. म्हणजे सगळी बाकीची म्हणजे हल्ली सगळे मागचे जन्मी लांडगेच होते काय असं वाटायला लागतं, असं लांडग्यासारखं लबाड असतो. ते हे काय होतं की मागच्या जन्मी कुठेतरी ते सिंह असतील, वाघ असतील, कोकरू असतील, लांडगा असतील, बगळा असतील वगैरे वगैरे, असे जे आहे म्हणजे त्यांचा मूळ स्वभाव जो असतो तो अपवाद वगळल्यास बदलत नाही. म्हणून आसा रागातील एका अभंगात, पुढच्या अभंगात नामदेवराय म्हणतात, तापू कुंच छोडे, तापू कुंच छोडे बिखू नहीं छोडे, तापू कुंच छोडे बिखू नहीं छोडे, उदक माहू जैसे बघू धियान मांडे. हे थोडेसे आई असं हे केलं ना की कळायला अवघड होतं. पण ते की तापू ताप देणारा किंवा सापू असं म्हणा. कुंच छोडे म्हणजे साप आपली कात टाकतो, बिखू नाही छोडे, विष नाही टाकत, विष त्याच्यामध्ये ठेवतो. तापू कुंच छोडे बिखू नाही छोडे, उदक माही जैसे बघू दिया. पाण्यात बगळा जो असतो तो असा ध्यान लावून बसलेला असतो. उदक माई जैसे बघू धियान मांडे, गाहे को कीजिए ध्यान अपना,
जबते सूडू नाही म्हणू आपण. अरे कशाला करता हे ध्यान आणि वगैरे? जर आपलं मन शुद्ध नाही, जब ते सूडू नाही म्हणू आपणा, हे त्याचं मागच्या वेळेला सांगितलं होतं. राहावं म्हणजे याचं ध्रुवपद. प्रत्येक अभंगात राहावं आहे. या नामदेवांच्या या गीता गुरुग्रंथ साहेबातल्या जे सगळं आहे त्यात राहावं, राहावं म्हणजे ध्रुवपद. फक्त ह्या राहावचं म्हणजे ध्रुवपदाचं वैशिष्ट्य असं की ते राहू म्हणजे आपलं कसं मराठीत कसं पहिल्या दोन ओळी झाले की आपण ध्रुवपद म्हणतो ते. तसं ध्रुवपद नाही. हे ध्रुवपद पहिल्या ओळीत येतं, कधी मध्ये येते, कधी शेवटच्या ओळीत येतं. ठीक आहे. राहावं म्हणजे त्याचं तात्पर्य सार. तर ह्याच्यात काय आहे, काहे कहू की जे ध्याना जपना जबते सोडून नाही म्हणून. आपलं मन शुद्ध नाही, कशाला ते ध्यान करायचं, कशाला ते दंभ करायचा, कशाला तो हे करायचा, मोठेपणा करायचा. सिंहय भोजन नरू जाने जैसेही ठग देव बखाने. नामे के स्वामी म्हणजे नाम्याचे स्वामी. नामे के स्वामी लाहिले झगरा राम रसायन पिवरे डगरा. जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत ध्यान वगैरे काही मिळणार नाही. मनुष्य बरोबर सज्जनपणाचा आव आणतो, पण अंतर्यामी त्याच्यात दुष्ट विचार चालू असतात. ताप म्हणजे साप आपली काट टाकतो पण जवळचे विष सोडत नाही. तसं मनुष्याचं असतं की त्याच्या मुंह में राम और बगल में छुरी असा असतो. आता बगळा जसा पाण्यात उभा असतो पण तो पाहत असतो त्या मासा कसा दिसेल असं त्याला दिसतं आणि मी कधी पकडेन. समाजात असे लुच्चे लबाड असतात की तोंडाने देवाचं नाव घेतात पण क्रूर करणे करतात. माणसाचा येळकोट राहत नाही. काही कहू की जे ध्यान आपणा जपते सोडू नाही म्हणू आपण. जोवर मन शुद्ध नाही तोपर्यंत हे दोन कशाला करतात. शुद्ध मन नाही तोपर्यंत हे लोभ माया मोह त्याग तुम्ही जोपर्यंत शुद्ध टाकणार नाही तोपर्यंत मन शुद्ध होणार. आपण उपदेश करायचा. इथं अगदी बसून वारे असं करा तसं करा, सत्य बोला, 2 नंबरचा पैसा खाऊ नका, लाच लुचपत घेऊ नका, भ्रष्टाचार करू नका. आणि आपण काय हळूच ते करायचं. म्हणजे अगदी साधारण सांगतो की आमच्याकडे वैद्यकीय परिषदा होतात, मोठमोठे डॉक्टर्स आहेत. मोठमोठे डॉक्टर सांगतात की साध्या साध्या गोष्टीला अँटीबायोटिक्स वापरू नका, प्रतिजैवक वापरू नका. प्रत्यक्ष त्यांच्या व्यवसायात पाहिलं की साध्या सर्दी पडसाला सुद्धा ते मोठं म्हणजे 4th जनरेशन हल्लीच्या नवीनात नवीन अँटीबायोटिक घेऊन मोकळतात आणि मग पेशंटला बघा तुला एका एका दिवसात बरं. त्याच्या प्रतिकारशक्तीला वावत आहे. म्हणजे लोकांना सांगायला सांग की प्रतिजैवक वापरू नका, तसं लोकांना सांगायला बरं ते भ्रष्टाचार करू नका, पैसे खाऊ नका, पण आपण तेच करायचं असं आहे. नामदेव महाराज एक दाखला देतात की भलते साहस करू नका. खरं म्हणजे आयुष्यात भलतं साहस काही कारण नसतं. तुम्ही देशासाठी धर्मासाठी काही साहस करता असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण भलतं साहस उगाचच करतात असं करू नका. हल्ली लोक ते रील करतात ना, मोटरसायकलवर मोटारवर वगैरे जे रील्स करतात ना, ते भलतं साहस करतात. काय काय मिळणार आहे त्यांना तिथं? त्याच्यात काही मिळत नाही. एक नामदेवरा एक दाखला देतात. एक भुल्लिंग नावाचा पक्षी आहे. मी बराच सगळीकडे पाहिलं ते भुल्लिंग. आता कुठे त्याची माहिती मिळत नाही, मला मिळाली नाही. पण आपण त्याचा एक दाखला आता सुद्धा वास्तवात आपल्याला दिसतो. पण आता भुल्लिंग पक्षाचा सांगतो. भुल्लिंग नावाचा एक पक्षी आहे. तो भुल्लिंग पक्षी काय करतो की सिंह जेव्हा जांभई देण्याकरता आ करतो तेव्हा त्या भुल्लिंग पक्षी त्याच्या तोंडात शिरतो आणि त्याच्या दाताच्या फटीत जे मांसाचे कण राहिलेले असतात ते कण वेचून खातो. म्हणजे सिंहाचा आ संपायच्या तो कण घेऊन बाहेर पडायला पाहिजे, नाहीतर गडपवर. मानवी स्वभावाचे नमुने असेच असतात. आजूबाजूच्या व्यवहारात आपण पाहत असतो. पण मनुष्य तारुण्याच्या उन्मादात नको नको ते स्टंट करतो. त्याला काय मिळतं ते आपल्याला कळत नाही. तो जीवन मृत्यूच्या दारात खेळत असतो. खरं म्हणजे माऊलीने याच्या बाबतीत जे म्हणजे गीतेत दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले नाही, अभयम सत्व संशुद्धी वगैरे जे 26 गुण सांगितले त्याचा जो अभय म्हणून सांगितले माऊलीने त्याला धुरेचा गुण म्हणलेला. धुरेचा म्हणजे मुख्य गुण. तर धुरेचा गुण म्हणलेला आहे
तर त्याचे वर्णन असे केले की अभय कशाला म्हणावं. अभय कशाला म्हणून भीती नाही. भीती नाही म्हणजे काय, मी काही करू शकतो अशी, म्हणजे मग ते रस्त्यातला मवाली सुद्धा त्याला भीती नसतेच, पोलिसांची भीती नसते, माणसांची भीती नसते, त्याला अभय म्हणत नाही. अभय कशाला म्हणायचं माणूस, मौलीने सांगितले, तरी न घालुनी महापुरी, तरी न घालुनी महापुरी, न घेपे बुडण्याची शियाळी, का रोगून गणिजे पथ्याचे. महापुरात जर उडीच घेतली नाही, लोक जे महापुरात उड्या घेतात, महापुरात उडीच घेतली नाही तर ती बुडण्यापासून आपल्याला अभय मिळतं. तो अभय कोणीतरी नाही. तुम्ही जर उपत्यच करत बसला तर तुम्हाला रोग होणार. उपत्य अपत्य म्हणजे पथ्य पाळलं, अपत्य केलंच नाही तर तुम्हाला रोगाची भीती नाही, ते अभय म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट टाळणं, ज्याला प्रिव्हेंशन म्हणतो आपण, ते टाळणं हेच म्हणजे अभय असं सांगितलेलं आहे. म्हणजे क्षणभंगूर सुखासाठी, नको तो मोठेपणा मनाची, क्षुद्र स्वार्थापोटी, लोभापायी, मोहाच्या जाळ्यात अडकून असले प्रकार करू नयेत. अगदी थोडक्या स्वतःचा अहम, अशाश्वत गोष्टीचा अभ्यास, दंभ, मस्ती त्या गोष्टींना जाणीवपूर्वक दूर ठेवावे, जग अभय. म्हणून ते भुलिंग पक्षासारखं करू नका असं नामदेव महाराज म्हणतात. पण त्याच योगाने, त्याच देहाचा उपयोग करून भगवंताचे नामस्मरण केले आणि दैवी संपत्तीच्या गुणांना आपलेसे केले तर तो भगवंत आपल्यापासून दूर नाही. असा माणूस ज्याला देवाने आपलेसे केले आहे, ज्याने देवाला जाणले, तो कसा असतो ते नामदेवराय पुढच्या अभंगात सांगतात. ते म्हणतात, पारब्रह्ममु जी जनसी आसा ते न भवसी. ज्याने देवाला जाणले आहे, ज्याला आत्मबोध झाला आहे, त्याला दुसरी कसलीच इच्छा राहत नाही. ज्यांनी देवाला जाणले आहे, ज्याला आत्मबोध झालेला आहे, त्याला दुसरी कसलीच इच्छा होती. पार ब्रह्म जी नसे म्हणजे जाणला आहे, आशा तेन भवसी, त्याला आशा राहत नाही. आशा तेन भवसी, त्याला आशा राहत नाही. राम भगत ही चेती आले, अत्यंत मनोराखसी, कैसे मन तरही गारे, संसार सागरो बिखई को मना, झूठी माया देखिक भूला रे मना, छिपे के घर जन्मो दैला, गुरुपदेशु भैला, संतहु के प्रसादी, नामा हरि भेटुला. नामा हरि भेटुला. नामदेवराय आपल्या मनाला प्रश्न करतात, हे माझ्या मना, हा विषयरूप संसार सागर कसा पार पाडशील? खोट्या मायेच्या मोहात पडून तू भगवंताला विसरून चाललेला आहेस. या अभंगातलं ध्रुव म्हणजे आता जे म्हणलं राहावं म्हणजे काय, की झूठी माया देखिक भुला रे म्हणा. झूठी, खोटी, माया म्हणजे माया, आणि आपण सगळे मायेच्या जाळ्यात सापलेली माणसं आहोत. झूठी माया देखिक भुला रे, आपलं मन सगळं त्या मायेच्या ह्याच्यात गुंतून गेलेलं आहे. हा सर्व उपदेश बद्ध जीवांना उपदेशून आहे. तर म्हणजे नामदेवराय त्यातून काढून निघालेले. ते म्हणतात, छिपे के घरी जन्मू द्यायला. छिपे के घरी म्हणजे शिंपेच्या घरी. शिंप्याच्या घरी मला कोळी जन्म दिला, पण मला काय झालंय, मला गुरु उपदेश मिळालेला आहे. छिपे के घरी जन्मू द्यायला गुरु उपदेश उभला. आणि पुढे म्हणतात की साऱ्या संतांची माझ्यावर कृपा झाली, त्यामुळे नामदेवाला देव भेटला. संत हुके प्रसादी, नामा हरी भेटुना. नामाला, नामदेवरायांना हरी भेटला. नामदेवराय महत्वाचे सांगतात, भगवंताच्या मायेत लडबडून मनुष्य स्वतःला विसरतो, पण गुरुकृपा झाली, त्याचा सत्संग मिळाला तर त्यातूनही पार पडता येतो. इतकेच नाही तर त्याला आत्मबोध होतो, देव होतो. मग तो भक्त किती श्रीमंत असो, गरीब असो, फटका असो, दरिद्री असो, कुठल्या जातीचा असो, देव तर हे पाहत नाही. देव त्याला आपलासा करतो आणि त्याला काही कुठले त्याच्या वासना, इच्छा, मनसा काही शिल्लक राहत नाही. तो फक्त देवाच्या चरणी स्वतःला आत्मबोध झाल्यावर स्वतःला अर्पित करतो. परमेश्वर भेटल्याने एक काय मिळतं, मोठेपण मिळतं.
परमेश्वर भेटले आणि मोठेपण मिळतं म्हणजे काय म्हणतो? मोठेपणा म्हणजे अरे वा, हे बाबा इथं व्यासपीठावर बसलेले आहेत, भगवे कपडे घातलेले आहेत, गळ्यात माळा घातलेल्या आहेत, सगळे शिष्यगण आहेत, असला मोठेपणा नाही. परमेश्वर भेटल्यावर मोठेपणा मिळतो म्हणजे मोक्ष मिळतो. आणि मोक्षपद म्हणजे काय? मोक्षपद म्हणजे सुद्धा हे नाही. मोक्षाच्या बाबतीत तर सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत. म्हणजे मोक्ष म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हणतात की देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे उचलून द्यावे हाती. देवापाशी काही मोक्षाचे गाठोडे नाही, आपण आपली कर्म करतो ते. आणि मोक्ष म्हणजे काय? की परमेश्वराची एकरूप होणं, परमेश्वराची आत्मरूपाने बोधरूपाने त्याच्या स्वरूपाविषयी होणं. आणि मेल्यावर मोक्ष मिळतो मिळतो म्हणताना ते अगदी चुकीचं आहे. तुकाराम महाराज पुढे तेच म्हणतात ना की मी जातीचं वाणी आहे बरं का, मला असलं पुढचे हे जमू नका, मेल्यावर मोक्ष मिळेल. नाही, मला आत्ताचं काय सांगा, मेल्यावरच्या गोष्टी सांगू नका, पुढच्या गोष्टी सांगू नका. आत्ता जे काय असेल रोखोक उदाहरण नाही माझं, जातीचा मी वाणी पोटीचे कोडे म्हणजे म्हणजे असलं काही मला जमणार नाही. मी परमेश्वरा तुझ्या माझ्या पुढे तुझी टकाटकी करणार नाही, असं तुकाराम महाराज. म्हणजे मोक्ष म्हणजे काय? तर परमेश्वराची एकरूप सगळं, सगळ्या चराचर दृष्टी अशी दृष्टी पाहिजे की बाबा सगळे एकच आहे, हा जीव तो जीव सगळे एकच आहे. आणि म्हणून परमेश्वर भेटले आणि मोठेपणा मिळतो म्हणजे मोक्ष मिळतो, मोक्षपणा मिळतो म्हणजे सगळी जी आत्मबोधाची दृष्टी आहे ती येते, व्यापकता येते. म्हणून नामदेव महाराज पुढच्या अभंगात म्हणतात, जो राजू देही तव कवन भडाई. देवाने एखाद्याला राज्य दिलं, काय मोठं ते दिलं, देवाला काय अटॅक आहे का? अरे सुदामाला सुद्धा न कळता 4 दिवसात त्याला एक राज्य दिलं. जो राजू देही तर कवन पढाई, जो भीक मंगवाई तर की घेत. आणि कोणाला भीक मागायला लावली देवाने तर तेही त्याला शक्य आहे, अशक्य काही नाही. त्यांनी राजा हरिश्चंद्राची नळ राजाची कधी परीक्षा घेतल्या. परमेश्वराला अशक्य काहीच नाही. मग तो काय म्हणतात, तू हरी भजू मन मेरे पदू निर्बाण, बहुरी न होई तेरा आवन जाऊ. आवन जाऊ, आवन जाऊ म्हणजे जन्म मरण, जाणे येणे. बहुरी न हो, बहुरी हो न म्हणजे की बंद होत. ते मनाला बजावतात की तू सदा मुक्त प्रभूचीच भक्ती कर, त्यामुळे तुझी जन्म मरणाची येरझारा चुकल. बहुरी म्हणजे पुन्हा पुन्हा, आवन जाऊ म्हणजे येर जावा, जे येर जारा, त्याच्या मायेच्या प्रभावातून तू बाहेर पडून मायेच्या भ्रमातून मोकळी होऊन मोक्षपद प्राप्त हो. मोक्षपद म्हणजे हे जे जन्म मरणाचा फेरा आहे तो तुझा चुकला जाईल. तेव्हा तू संसार माया अशी निर्माण केलेली आहेस की सगळे त्याच्या भ्रमात पडलेले आहेत. पण सद्गुरू भेटला ना माणसाला, आयुष्यात सद्गुरू भेटला ना की हा भ्रम सगळा दूर होतो. सर्वत्र परमेश्वर होतो. सद्गुरू मलई, मलई म्हणजे मिळाला, सद्गुरू मिळाला. सती गुरु मलई तर सहसा जाईल, मग दुसरं काहीही दिसत नाही. त्यामुळे मग असं वाटतं की कोणा एकाचीच कशी पूजा करू. म्हणजे इथे दगडात देवाची सुंदर मूर्ती करून ठेवली, मनुष्य जाता येत असं काय सुंदर मूर्ती देवाच्या काय. पण इथं आपण ज्याच्यावर चालतो तो दगडच आहे. मग तो आत्मबोध झालेल्या माणसाला हा देवाचा दगड आणि हा पायातला दगड एकच वाटतो. मग त्यालाही तो पाया पडतो, त्यालाही तो पाया पडतो, सगळीकडे त्याला सगळं देवस्वरूप दिसतो. पैठणला एकनाथ महाराजांच्या काळातली गोष्ट आहे. कदाचित ही गोष्ट आपल्याला कदाचित नाही, आपल्याला नक्की माहीत असेल की एक दंडवत स्वामी म्हणून होते. ते दंडवत स्वामी काय करायचे, कोणी त्यावेळेला एवढी अशी काही गर्दी नसायची, कोणी रस्त्याने भेटला की ते दंडवत घालायचे, कोणी रस्त्याने भेटला की दंडवत घालायचे, म्हणून त्यांना त्यांचं नाव पडलं होतं दंडवत स्वामी. ते दंडवत स्वामी तिथं रस्त्यावर एक मेलेलं गाढव पडलं होतं. ते दंडवत स्वामींनी त्या गाढवाला नमस्कार केला. ते गाढवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या पुण्याईने ते गाढव चटकन उठून पडलं आणि ते उठून बसल्यावर उठून त्या आपल्या मालकाकडे गेले. बराला आनंद, म्हणजे हे झालं की अरे आपलं मेलेलं गाढव आपण ते उकिरड्यात नेऊन ठेवलं होतं, ते जिवंत होऊन करू कसं काय.
आणि सगळीकडे गावात बोबाटा झाला की दंडवत स्वामींचं आहे. मग एक काय झालं की लोक आपल्या घरी कोणी गेलं की दंडवत स्वामी दंडवत स्वामी दंडवत स्वामी घालायचं की फक्त तिथं एकच असायचं की एखादी सासू मेली तर सून म्हणायची की त्या म्हणत आहे. हे मी माझ्या मनातच सांगतोय. तर पण ते दंडवत स्वामी पण नाथांना कळलं नाथा म्हणाले की ही सिद्धी मिळालेली आहे, ती सिद्धी कुठल्याही ह्याच्यात बाधक असते, अशा सिद्धीला पाळून चालत नाही. आणि दंडवत स्वामींनी सांगितलं की ही सिद्धी तुम्ही वापरू नका. मग दंडवत स्वामींनी त्या क्षणी नाथांचं ऐकून जलसमाधी घेतली आणि जलसमाधी घेतल्यावर नाथांवर पट्टा आला की नाथांनी दंडवत स्वामींना जलसमाधी घ्यायला लावली, नाथांनी त्यांचा प्राण घेतला आणि त्यांच्यावर असं एक हे केलं. मग ती परत पुढे गोष्ट आहे की नाथांनी तिथं दगडाच्या नंदीला चारा खायला लावला वगैरे ती गोष्ट. पण सांगतो काय की ही जेव्हा आत्मस्वरूपाची दृष्टी येते, चराचरा दृष्टी येते, ही चराचरा दृष्टी येणे हे नवनाथाच्या पोटी सगळ्यात म्हणजे सगळ्यात नाथांना जेव्हा म्हणजे प्रत्येकाला जेव्हा गुरुपदेश मिळतो, गुरु डोक्यावर हात ठेवतो आणि कानात मंत्र सांगतो. कर्णधार हा शब्द सुद्धा असं झाला बरं का. आपण म्हणतो नाही या संघाचा कर्णधार आहे कर्णधार आहे. कर्णधार म्हणजे काय, कानाचा आधार. आणि कानाचा आधार म्हणजे गुरु कानात जेव्हा मंत्र सांगतो तेव्हा तो कानाचा आधार होतो, म्हणून तो कर्णधार शब्द आलेला आहे. तर हे सगळे जे नवनाथांचे हे किती आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा चराचराची दृष्टी होती, कुठेही काहीही भेट नाही, सगळीकडे समभाव देत नाही. ते एक त्याचं सांगितलं की एक दगड असतो त्या एका दगडाला देव पण येतो, दुसरा दगड पायाखाली जातो, पण त्यालाही देव पण देणारे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला असो त्यांना देव हे देतात. आणि ही जी सगळी शक्ती आहे ती सती गुरु म्हणजे सद्गुरु भेटल्याने समवपाणी ही गुरुकृपाच होते. विठ्ठलाच्या मूर्तीतच म्हणजे नामदेवरायांच्या बाबतीत म्हणलं की विठ्ठलांच्या मूर्तीतच देव आहे, बाकी कुठे देव नाही. ही नामदेवरायांची पहिली वृत्ती होते ना की हा माझा देव आहे, बाकी कुठे नाही. त्यामुळे जेव्हा सगळे ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई निवृत्तीनाथ सगळे सोपानदेव सगळे भेटायला गेले, सगळे नामदेवांच्या पाया पडले, पण नामदेवराय पाया पडले नाही, देव बोलतो वगैरे कर. तेव्हा मुक्ताबाई खटखट्या म्हणाला अखंड जयाला देवाचा शेजार त्याचा का नाही गेला अहंकार. आणि मग गोरोबा काकांना सगळ्यांची परीक्षा घ्यायला लागली, ते थापटलं आणि मग नामदेवरायांना सांगितलं. विठ्ठलापाशी नामदेवराय गेल्यावर विठ्ठल स्वतः म्हणला नामदेवरायांना की तुला गुरु करण्याची आवश्यकता आहे. आणि मग नामदेवराय गुरु शोधायला पंढरी बाहेर पडले आणि बार्शीपर्यंत गेलं. तिथं एका देवळात एक अवलिया झोपला होता आणि त्यांनी शंकराचे शाळुकर पाठवून झोपला होता. म्हणजे हल्लीच्या काळात असा तर मग व्हिडिओ कॉल वगैरे केला असता सगळीकडे, मग काय हे झालंय म्हणजे मोठा मोठा टीव्हीला दाखवलं असतं नामदेव सत्यानं तुम्ही असं काय करता, असं काय त्याच्यावर पाय ठेवून काय झोपलेला आहे, पाय बाजूला ठेवून झोपवणार नाही मला, तू असं कर ना, जिथं देव नाही तिथं माझा पाय ठेव. नामदेवरायांनी तो पाय उचलले, दुसरीकडे ठेवले, तिथं खाली परत पिंड, तिथून उचललं तिसरी ठिकाणी ठेवलं, तिथे परत पिंड. मग नामदेवरायांना पटलं आणि नामदेवरांनी खरंच त्यांचे पाय धरले. ते विसोबा खेचर होते. विसोबा खेचरांना सोपानदेवानी हे दिला होता, त्याचे सोपानदेव गुरु. तर मग विसोबा खेचरांनी नामदेवरायांना गुरुपदेश केला, म्हणजे ते विसोबा खेचर नामदेवरायांचे गुरु झाले. आणि त्यांनी सांगितले नाम आणि रूप दोन्ही जया नाही. नीट लक्ष द्या, नाम आणि रूप दोन्ही जया नाही, तोची देव पाही येरी मिथ्या. ज्यांना नाम नाही रूप नाही तोच देव, म्हणजे निर्गुण निराकारा तोच देव. म्हणजे जो गीतेत उत्तम पुरुष वर्णलेला आहे, क्षराक्षरापेक्षा जो उत्तम पुरुष वर्णलेला आहे तो, किंवा जो ह्याच्यात सांगितलेले आहे की जे किमतत ब्रह्म किंवा अध्यात्म वगैरे 7व्या अध्यायात सांगितलेला आहे, तो आधी यज्ञ जो सांगितला आहे तो देव. की नाम आणि रूप दोन्ही जय नाही, तोची देव पाही येरी मिथ्या. जळ स्थळ काष्ट हे पाषाण, पिंड ब्रह्माने व्यापून. नामदेवरायांनी ते स्वतः सगळं अनुभवले, साऱ्यांना कथन केले.
परमेश्वर दिसत नाही, त्याचे व्यापक अस्तित्व केव्हा येते, तो केव्हा येतो, केव्हा कृपा करतो माणसाला समजत नाही. त्यामुळे नामदेवराय असं म्हणतात, मलई न लाचे, मलई न लाचे पार मलो, परिमले येऊ बैठोरी आली. परमेश्वराला मायेच्या मलिनतेचे कुठलंच दूषण लागत नाही किंवा कुठलेही चिन्ह नाही. तो त्या मायेच्या माया ही परमेश्वराचीच आहे. माया म्हणजे प्रकृती, ज्याला वेदांती माया म्हणतात, सांख्य प्रकृती म्हणतात. त्यातली जी आदिशक्ती आदी प्रकृती असते ती परमेश्वराशी निगडी असते. ती आदी प्रकृती म्हणजे ती पराप्रकृती असते, ती अपरा प्रकृतीला जन्म देते. म्हणजे पंचमहाभूत देहबुद्धी आत्मा ही अष्टविध प्रकृती असते. ती माया ती सगळ्या जगताला चराचराला पसरते. असा तो सगळा खेळ आहे. परमेश्वराच्या त्याच्या पलीकडचा आहे, त्याला कुठली म्हणजे मायेच्या पलीकडचा आहे. तरी सुद्धा त्याचा चंदनासारखा सुगंध माझ्यात सामावलेला आहे. तो परमेश्वर येताना कोणी पाहिलेला नाही, जाताना कोणाला दिसत नाही. त्याचं वर्णन कोण करू शकेल? त्याला कोणी समजावून घेतले का? तो सर्व व्यापक आहे. कवण किहे किणी बुढिये रमय्या आकलुरे पाही, म्हणजे तिथे ध्रुवपद आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर कसा आहे तो कसा दिसतो माहिती का? आकाशात पक्षी उडतो, पक्षाचे पदचिन्ह दिसतात. पाण्यात मासा सुळसुळ सुळसुळ उडत जातो. तो मासा इथून गेला त्याची पायवाट दिसते का? नाही दिसत. तसं परमेश्वराची पायवाट दिसत नाहीये. जीव आकाशो पंखी लो खोज निरखून न जाई, जीव जन्मा भई माछली मार्गू पेखरून न जाई. तो असतो पण दिसत नाही. तो कसा आला कळत नाही. त्यासाठी नामदेवराय वेगळा दाखला देतात की दुसरी गोष्ट असं सांगतो की आकाशात पाणी किती असतं? भरपूर असतं. आकाशाच्या मठात भरपूर, आकाशरूपी गडात भरपूर पाणी असतं, पण ते अदृश्य असतं. आता बघा उन्हाळ्यात भरपूर तापलं, त्या आकाशाच्या गडात साठवलं जातं पाणी. ज्याप्रमाणे जीव आकाशू घडवलो मृग त्रिसन भरिया, इथं मृग त्रिसन हा शब्द घातलाय. मृग तृष्णा हे करते. आता मृगतृष्णा कोणाची? मृगाची तृष्णा. आपण म्हणतो ना मृगजळ असतं, मृगजळ असतं. पण हा संसार हा माणसासाठी मृगजळच आहे. पण त्या मृगजळासाठी परमेश्वरांनी ते घट भरलेले आहेत, आकाशातले घट भरलेले आहेत. नामदेवराय म्हणतात, माझा स्वामी त्रिलोकात भरून उरलाय. तो असलेला दिसत नाही, त्याच्या मायेने जे भासमाय असतं त्याचे दिसते. परमेश्वर दिसत नाही, असत नाही किंवा दिसतो असतो, याच्या बाबतीत माऊलींनी 4थ्या अध्यायाच्या प्रस्तावनेत गुरुच्या बाबतीत किंवा परमेश्वराच्या बाबतीत एक छान ओवी आहे माऊलींची. ते म्हणतात, तू जया प्रति लपसी, तू जया प्रति लपसी तया जग हे दागिसी. ज्यांच्यापासून परमेश्वर लपलेला असतो त्यांना जग दाखवतो. ज्यांना परमेश्वर आहे, परमेश्वर त्यांना सगळं जग दिसतं. नाही दिसतंय ना, सगळं जग दिसतंय ना. ती पर्वती दिसते, लक्ष्मी रोड दिसतोय, लक्ष्मी रोडची दुकानं दिसतात, दुकानातल्या साड्या दिसतात, सगळं ते जयापाशी लपती. ते ना ज्यांना परमेश्वर दिसत नाही त्यांना सगळं ते दिसतं. पण प्रगटू तै करसी अवघेची तू, जेव्हा तू प्रगट होतो ते माणसाच्या ह्याच्यात होतो तेव्हा अवघेची तू सगळीकडे तू भरून उरलेल्यास असा दिसतोस, हे दाखवतोस. म्हणजे तुझ्या संबंधात अज्ञानाने जर असेल तर जग दिसते, आणि ज्यांना तू दिसत त्यांना जग दिसत नाही. विश्व तुझ्याच रूपाने भरलेले दिसते. आणि मग पुढच्या अभंगात ते म्हणतात, जब देखा गावा तव जन धीरजू पावा, नादी समाई रे सतीगुरु भेटले देवा. जेव्हा तो दिसतो त्याची प्रतीत येते तेव्हा सारे जगत विष्णुमय होते. अशा वेळी नामदेवराय पुढे म्हणतात, जह झिलिमिली कारू दिसता तह अनाहत. आता हा जो सगळा अभंग आहे ना, एका अभंगात माऊलींनी 6व्या अध्यायात जे योगमार्गाचं वर्णन केलेलं आहे ना,
ते अक्षरशः अगदी तसंच्या तसं एका अभंगात आलेलं आहे. मला कौतुक वाटतं सगळ्यांचं या नामदेवरांनी योगाचा सगळा अभ्यास केला होता किंवा योग समाधी त्यांना लावून. जनाबाईंचं कसं होतं? जनाबाईंचं अभंग तर फार सुंदर आहे की शून्यावरी शून्य पाहे पहिले शून्य कुठलं बाबा सगुण रूपातलं शून्य वगैरे ते असा जनाबाईंचा. आणि अनाहता अनाहताचा शब्द ऐकून विस्मित झाली दासी जनी असा जनाबाईंचा मोठा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा योग मार्गावरचा आहे. सगळ्यांना ह्या योग मार्गाचं सगळं विशिष्ट ज्ञान होतं. आणि त्या योग मार्गाचं म्हणजे माऊलींनी ज्या योग मार्गाने समाधी घेतली त्या सगळ्या योग मार्गांचं सगळ्यांना ज्ञान होतं, ध्यान होतं, सगळं होतं. तेव्हा ते म्हणतात, आता पुढचा आपण अभंग घेऊ. जह झिलिमिली कारू दिसता तह अनाहत सबद भजनता. तब अनाहत सबद भजनता. ज्योति ज्योति समानी मै गुरु प्रसादी जानी. रतन कमल कोठरी चमकार बिजूळ तरी. नैरे नाही दूरी निज आते में रहिया भरीपुरी. जह अनाहत सूर उजारा तब दीपक जले छंजरा. गुरु प्रसादी जानिया जनुनामा सहज समान्य. जेव्हा तो दिसतो तेव्हा असं मी मगाशी म्हणलं तसं की सगळं जग त्याच्या स्वरूपात दिसतं, विष्णुमय जगत दिसतं. जेव्हा नामदेव म्हणतात की तुला पाहतो तेव्हा तुझे गुणगान करतो, हे देवा त्याच्यामुळे मला धैर्य येते, मनाला शांती मिळते. जब जब देखा गावा तनु जन धीरजू पावा. जेव्हा सद्गुरू भेटले, त्याने उपदेश केला, त्याचे पालन केल्यामुळे त्या शब्दब्रह्मात मी लीन होतो. आता इथे शब्दब्रह्म कुठे आले? इथे शब्दब्रह्म कुठून आला? अनोख्या शब्दांचा नाद ऐकवतो. तो अनाहताचा शब्द आहे. जह झिलिमिली कारू दिसता तव अनाहत सबंध बसता. हा अनाहताचा आवाज कुठून येतो? जेव्हा कुंडलिनी जागरूक होते त्यावेळेला जो अनाहताचा आवाज ऐकू येतो, जो आवाज ऐकू येतो त्याला अनाहताचा आवाज म्हणतो. आपला आवाज केव्हा येतो? की आपण टाळी वाजवतो. एकावर एक दोन पदार्थ आपटले की आवाज येतो, त्याला आरत म्हणतात. पण कुठले दोन पदार्थ न आपटता जो शब्द ऐकू येतो तो अनाहताचा. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा तो अनाहताचा शब्द येतो. आणि मग जह झिलिमिली कारू दिसता तव अनाहत सबद भजनता. अनाहताच्या ध्वनी ऐकू येतो. हेच माऊलींनी आपल्या 6व्या अध्यायात म्हटले, तया अनाहताची निमेघे. अनाहताच्या शब्दाने मेघे आकाशात ढगाने. मग आकाश दुमदुमू लागे. हे सगळं आपलं आपलं जे आकाश आहे ते अनाहताच्या शब्दाने घुमघुमू लागे. तव ब्रह्मस्थानीचे वेगे फिटले सहज. अनाहताच्या मेघाने आकाश दुमदुमायला लागते तेव्हा ब्रह्मस्थानीचे द्वार आपोआप होते. ब्रह्मस्थानी. आणि पुढे काय होतं? गुरुकृपेने ज्योती ज्योती समानी मै गुरु प्रसादी जानी. माझी अंतर्ज्योती ब्रह्मज्योतीत विलीन होते, एकरूप होते, शिवशक्ती एकरूप होते. अशा वेळी रतन कमल कोठरी चमकार बिजुरतही. नैरे नाही दुजी निज आते में रहिया भरीपूर. हृदयरूपी कमळ ही अनेक गुणांची रत्नखाण आहे. त्याचा प्रकाश एखाद्या विद्युल्लतेसारखा आहे. तो प्रभूच्या अगदी जवळचा आहे. तो माझ्याही आत्म्यात सामावून गेलेला आहे. त्याच्याही बाबतीत माऊलींच्या ओव्या तुम्हाला सांगतो मी. म्हणजे त्या माऊलींच्या ओव्या ऐकून सुद्धा बरोबर कशात थक्क व्हायला होतो. माऊली म्हणतात, का लखलखुनी हारपली बिजू जैसे वीज जशी गगनात. तैशा हृदय कमळ वेळी दिसे सोनियाची जैसी झरी. ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आहे. असा तो प्रकाश सगळा एकदम पडतो. आणि त्या प्रकाशापुढे चंद्र सूर्य सारे दीपक यांचे प्रकाश निस्तेज आहे. नामदेव म्हणतात, गुरुप्रसादामुळे मला हे सगळे अनुभवायला मिळालेले आहे. आणि सगळ्या कुंडलिनी शास्त्राचं वर्णनच म्हणजे ज्यांनी माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली आहे, अभ्यास केलेला आहे, 6वा अध्याय जरा हे केलेला आहे,
हे सगळं जे वर्णन आहे नामदेवांनी केलेले ते माऊलींनी विस्तृतपणे केलेले आहे. खरं म्हणजे एकनाथी भागवत सुद्धा हे 22व्या अध्यायाचे सगळं वर्णन विस्तृतपणे आलेले आहे एकनाथी भागवताच्या, की जेव्हा कुंडलिनी जागृत होती किंवा सगळं साधक त्या मार्गाने जातो तेव्हा जे काय काय घडत असतं त्या शरीरातले जे सगळे बदल ते दाखवलेले आहेत. एक अभंग थोडासा आपण सुरुवात करूया पुढच्या अभंगाला, म्हणजे मग पुढच्या याच्यात हे करूया. हा अभंग फार सुरेख आहे आणि त्याला थोडासा चाल आहे. पाड पडोसनी पूछे नामा कापई छनी कप छबाई पाड पडोसनी पूछले नामा कापई छानी छबाई हो, तोपही दुरणी दे मजुरी देहू मोपई बेडू देहू बताई हो. नामदेवरायांची शेजारी त्यांना म्हणते की आपण हे घराचे छप्पर कुठनं करून घेतलं हो, मला तो चांगला कारागीर दाखवा. आपण नाही म्हणतो की हो ते तुमचं काम छान झालं हो, कोणी केलं तुमचं काम ते मला सांगा ना, म्हणजे मग त्याला फोन करून मी आमच्या इकडचे घरचं काम करून घेतो. तर ती शेजारी म्हणते नामदेवांना की तो मजूर कोण आहे तो सांगा मला. आता पहिली महत्वाची गोष्ट ही शेजारी कोण, ते नामदेवांना काय विचारते. आता शेजारी म्हणजे ही आपल्याकडे वाङ्मयात जशी वर्णन केली आहे सखी शेजारिणी, असली सखी शेजारिणी नाही. ही शेजारी म्हणजे आपल्या मनातले विचार, किंवा ही शेजारी म्हणजे जे एखादा मनुष्य जो बद्ध आहे, जो त्याला वाटते की आपण ह्या बद्धावस्थेत नसो हे करायचे, म्हणून तो नामदेवरायाने विचारतो की ही साकारणी कुठून केली. आता घराची साकारणी केली म्हणून काय एवढं काय विशेष केलं. हे घर म्हणजे आपलं, हा देह हा घर आहे आणि त्याचं जे हे आहे साकारणी केलेली आहे म्हणजे छप्पर आहे, हे छप्पर साकारलेलं आहे. म्हणजे नाथांची जी एक हे आहे भारूड की मोडकच घर तुटकच छप्पर देवाला देवघर नाही असं जे आहे, तर ही थोडक्यात सांगायचं म्हणजे शेजारी म्हणते संसारात बंद पडलेला जीव. तुकोबा राव यांनी म्हटलेले आहे की शेजारी म्हणजे काय निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी म्हणजे जी आपल्याला प्रोव्होक करते किंवा त्या ह्याला पुढच्या अभ्यासाला हे करते ती, किंवा मुमुक्ष आहे असं. तर ही अशी शेजारी त्यांना विचारते की हा कारागीर मला दाखवा, हा कारागीर मला. री बाई देरून जाई देखू बेडी, बेडी म्हणजे कारागीर बरं काय, देखू बेडी रहीव समाई हमारे बेडी प्राण आधार. आणि मग हे घर म्हणजे त्याचं ते नामदेवराय म्हणतात हे घर म्हणजे देह, त्याचे छप्पर म्हणजे भगवंताचा कृपा आशीर्वाद. मोडकेच घर तुटकेच छप्पर देवाला देवघर नाही. आणि जी बाई विचारता येईल तर ती म्हणते आत्म्याचे प्रतिबिंब असलेला जीव तो परतंत्र आहे, आत्मस्वरूपाकडे ओढ आहे. तर नामदेवराय पुढचं म्हणतात, ती बाई विचारते ना किती पैसे घेतो, काय पैसे घेतो, फार महाग तर नाही ना, काम बरोबर करतोय की नाही, वेळच्या वेळेला करतो की नाही, का उगाच आपलं अर्धवट काम करून जातो. तर नामदेव पुढच्या अभंगात म्हणतात, पुढच्या म्हणजे त्या अभंगात पुढे म्हणतात, बेडी प्रीती मजुरी मांगे जऊ को छबानी छबावे हो, लोग कुटुंब समूह तो रे तऊ को छानी छबावे हो, ऐसो बेडी बरणी न साकाऊ संभ अंतर सब ठाई हो, गुंगे महा अमृत रस चाकिया पूछे कहन जाई हो, बेड़ी के गुण सुनरी बाई जलदी बांधी दूध खपई हो, नामे के सुवामी सिम बहोरी लंक बिबिकण आपी हो. ती बेडी म्हणजे तो कारागीर कसा आहे, जो त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो, त्याच्यावर जो अनन्य भक्ती करतो, त्याच्याकडे हा कारागीर म्हणजे ही बेडी आपणहून येतो, भक्ताला आपल्या सामावून घेतो, त्याची अनुभूती देतो. तो अनुभव वर्णन करण्या, तो स्वरूपमय झाल्यावर त्याचा वर्णन, त्याचा अनुभव कसा वर्णन करायचा, तो वर्णन करण्यापलीकडे समाधीचं वर्णन अनुभव कोणाला सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या झोपलेल्या माणसाला सांगायचं की तुला झोप लागली की मला सांग रे बाबा, तर झोप लागलं कसं काय सांगायचं. तसं आहे समाधीचं, की कुंडलिनी जागृत झाल्यावर अनाहताचा ध्वनी ऐकून आल्यावर किंवा समाधी लागल्यावर ती प्रचिती जी आहे ती वर्णन करण्यापलीकडची असते. माऊलींनी त्याचं वर्णन असं केलंय की हेची जरी कल्पावे, हेची कल्पावे तरी जाणीते, आता
तरी आता कल्पिते कैसे आणले, परी नेणो काय गाजे ती ठाई, कल्पना करून काय झाले ते ते सांगावे. म्हणजे एखाद्या मुक्या माणसाला गोड खायला दिलं, येथे अमृत म्हणले त्यांनी, एखाद्या मुक्या माणसाला गोड खायला दिलं, बाबा श्रीखंड दिलं बाबा, किंवा काहीतरी आमरस खायला दिलं, आणि त्याला विचारलं चव सांग बाबा आता, तेव्हा सांगता येईल का? तसं समाधीचं वर्णन आहे, किंवा तसं जे परमेश्वराच्या एकरूपतेचं वर्णन आहे ते तसं वर्णन आहे, किंवा कुंडलिनी जागृत झाल्यावरचं जे वर्णन आहे ते प्रत्येकाला स्वतःपुरतं असतं, दुसऱ्याला सांगता येत नाहीये. आणि त्या बेडीचे, त्या कारागिराचे गुण नामदेवराव गुण सांगतात की तो कारागीर म्हणजे गोडे माहिती का? ज्याने समुद्रावर सेतू बांधला, ऐका, ज्याने समुद्रावर सेतू बांधला, ध्रुवाला आढळपट दिलं, सीतेला सोडवून आणलं, विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, तो माझा स्वामी. भगवंताचे विश्वव्यापक समजायला, त्याची अनुभूती यायला सद्गुरूचे मार्गदर्शन लागते. गुरु ह्या मार्गातला निरपेक्ष वाटाड्या असतो. गुरुचं महत्वाचं आहे. गुरु ग्रंथ साहेबात नामदेवरायांनी अनेक ठिकाणी गुरुचं वर्णन, गुरुचा महिमा वर्णन केलेला आहे. नामदेवरायांचे सांगितलं आता विसोबा केचरे गुरु, त्यांचा कृपा आशीर्वाद नामदेवरायांना मिळाला होता. मराठी अभंगात सबंध नामदेव फार थोड्या वेळात नामदेवरायांनी आपल्या गुरुचा वर्णन केले असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळात या एक्सपर्ट अभंगात गुरुचं वर्णन केलेलं आहे. आणि साधकाला गुरुची कशी आवश्यकता असेल, गुरुचा परिस्पर्श म्हणजे काय, ते अशाच एबा अभंगात ते पुढे म्हणतात की गुरुचा हे झाला, गुरुस्पर्श झाला की लोखंडाचा सोनं, तर गुरुचा परिस्पर्श झाला की जे बद्ध मनुष्य असतो त्याचं सोनं कसं होतं ते पुढच्या अभंगात नामदेव सांगतात. ते पुढच्या वेळेला आपण पाहू. आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.